सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोलीतर्फे तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण 7 मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू केलं होतं. या प्रकरण 7 मध्ये आपण वेगवेगळे प्रदेश, त्याचं वर्गीकरण त्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणातला पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या प्रदेशाचं वर्गीकरण करताना त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती विचारात घेऊन त्या प्रदेशांचं प्राकृतिक प्रदेश किंवा राजकीय प्रदेश अशा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं होतं. साधारणपणे प्रदेशाचं वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यांवर आधारित असते. या वर्गीकरणासाठी जी वैशिष्ट्ये प्रामुख्याने विचारात घेतली जातात त्यात प्रामुख्याने त्या प्रदेशाचं स्थान, त्याचा भौगोलिक विस्तार, सीमा आणि श्रेणीबद्ध उतरण असे हे वेगवेगळे 4 वैशिष्ट्ये एखाद्या प्रदेशाचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपला भाग आहे. आता पुस्तकामध्ये तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत. तर इथे एक कृती आहे बघा, माहित आहे का तुम्हाला. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956च्या राज्य पुनर्गठन कायद्याने भाषानुसार राज्यांच्या सीमा निश्चित करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी भाषावार प्रांत रचना झाली त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झाली. त्यासाठी भाषा हा आधार त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि त्याच्यानुसार वेगवेगळे राज्य अस्तित्वात आले. त्यातच महाराष्ट्र हे मराठी भाषा बोलणाऱ्यांचं राज्य, त्याच पद्धतीने तामिळनाडू हे तमिळ भाषा बोलणाऱ्यांचे राज्य किंवा त्या ठिकाणी अशी वेगवेगळी भाषेची राज्य म्हणजे गुजरात असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा पश्चिम बंगाल असेल. आता बंगाली बोलणाऱ्या लोकांचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल, बरोबर. या पद्धतीने देशामध्ये अनेक राज्यांची निर्मिती ही भाषावार प्रांत रचनेनुसार त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर इथे दुसरी एक कृती दिलेली आहे, जरा डोके चालवा. आता इथे काय करायचंय तुम्हाला की इथे तुम्हाला 4 वेगवेगळी ठिकाणं दिलेली आहेत आणि कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे त्या क्षेत्रांचे प्रदेश म्हणून आपण विचार करू शकतो किंवा विचारात घेऊ शकतो. या पद्धतीने पहिला प्रदेश या ठिकाणी दिलेला आहे पुणे महानगर प्रदेश, दुसरा प्रदेश आहे नागपूर हब, तिसरा प्रदेश आहे जम्मू काश्मीर मधील दाल सरोवर आणि चौथा प्रदेश आहे अलेप्पी पर्यटन केंद्र. असे हे 4 वेगवेगळे प्रदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 4ही प्रदेशांची कोणती वैशिष्ट्ये ते प्रदेश म्हणून वेगळेपण सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये पहिला प्रदेश या ठिकाणी बघा पुणे महानगर प्रदेश. आता पुणे महानगर प्रदेश जो आहे
म्हणजे पुणे मुख्य शहर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश म्हणजे पुणे महानगर प्रदेश, बरोबर? जो कुठल्या ना कुठल्या तरी कारणांसाठी पुणे शहराशी निगडीत आहे. म्हणजे पुणे शहर आणि त्याच्या सभोवतालचा जो काही प्रदेश आहे, ती उपनगरं असतील किंवा वेगवेगळे सभोवतालचे भाग असतील, ते पुणे शहराशी जोडले गेलेत. कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी ती जोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे ते पुणे शहराशी संबंधित आहेत, निगडीत आहेत आणि म्हणून हा संपूर्ण प्रदेश जो आहे, तो पुणे महानगर प्रदेश म्हणून ओळखला जातो. मग या प्रदेशाचे आणि पुण्याचे उत्तम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सहसंबंध आहेत, परस्पर संबंध आहेत आणि हे संबंध त्या ठिकाणी परस्पर देवाणघेवाणीतून विकसित झालेले आहे. अशा सर्व क्षेत्राला त्या ठिकाणी आपण पुणे महानगर प्रदेश असे म्हणतो. अजून एक प्रकारे पुणे महानगर प्रदेश आपल्याला ठरविता येईल, तो म्हणजे पुणे हे जे शहर आहे, ते पुण्याच्या आजूबाजूची सर्व उपनगरे जी आहेत, ती मिळून आणि मुख्य शहर मिळून या ठिकाणी पुणे महानगर प्रदेश तयार होतो. त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, की नागपूर हब. एका विशिष्ट आर्थिक क्रियेसाठी नागपूर जवळील निवडलेले क्षेत्र, जेथे या आर्थिक क्रियेसाठी आवश्यक पायाभूत सेवा सुविधा येतात, त्याला नागपूर हब असे म्हणतात. म्हणजे ते स्वतंत्र क्षेत्र आहे आर्थिक क्रियेसाठी. आता इथे वैशिष्ट्य काय सांगता येईल, की विशिष्ट अशा आर्थिक क्रियेसाठी हे जे निवडलेलं क्षेत्र आहे, ते नागपूर हब म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील दाल सरोवर. यासाठी प्राकृतिक घटक या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. कारण नद्या असतील, सरोवरे असतील, तलाव असतील, कालवे असतील सॉरी किंवा जे जलस्रोत आहेत नैसर्गिकरित्या, त्यांना आपण प्राकृतिक घटकांचा विचार करून त्या ठिकाणी नैसर्गिक घटकांमध्ये त्यांचा समावेश करतो. बरोबर? आता सरोवर हे नैसर्गिक घटकामध्ये येणारं भूरूप आहे. तर दाल सरोवरांनी व्यापलेले क्षेत्र यासाठी विचारात घेऊन त्या ठिकाणी तो प्रदेश आपल्याला ठरवता येईल. म्हणजेच जम्मू काश्मीरमधील दाल सरोवर हे प्राकृतिक प्रदेशामध्ये समाविष्ट होणारं क्षेत्र आहे. त्यानंतर चौथं आहे आलेप्पी पर्यटन केंद्र. आता इथे आर्थिक क्रिया महत्त्वाची आहे. पर्यटन व्यवसाय हा आर्थिक व्यवसाय आहे आणि हा पर्यटन व्यवसाय आलेप्पी या ठिकाणी चालतो, म्हणून त्याला पर्यटन केंद्र असं म्हटलं जातं. बरोबर? जे या पद्धतीने पर्यटन ही आर्थिक क्रिया गृहीत धरून आलेप्पी पर्यटन केंद्राची प्रादेशिक सीमा आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येईल. म्हणजे आलेप्पी हे जे केंद्र आहे, तिथे पर्यटन व्यवसाय चालतो आणि तिथली आर्थिक क्रिया जी आहे, ती या व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे तो संपूर्ण प्रदेश जो आहे, तो आर्थिक प्रक्रियांशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी त्याची सीमा जी आहे, ती आपल्याला निश्चित करता येते किंवा ठरवता येते. या पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळे 4 क्षेत्र जे आहेत, ते प्रदेश म्हणून त्या ठिकाणी ओळखता येतात. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रदेश आहेत, या प्रदेशांचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला करता येतात आणि हे प्रकार करत असताना त्या प्रदेशांची जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये विचारात घेऊन त्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेशाचं विभाजन आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये करता येतात. प्रामुख्याने ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेशांचं विभाजन हे आपल्याला मुख्य 2 प्रकारामध्ये करता येतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्राकृतिक प्रदेश आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय प्रदेश. आपण मागच्या एका कृतीमध्ये बघितलं होतं, की प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश जे आहेत, त्याचं आपण वर्गीकरण त्या ठिकाणी केलं होतं. कोणते प्रदेश राजकीय आहेत किंवा कोणते प्रदेश त्या ठिकाणी प्राकृतिक आहेत. त्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण आपण 2 प्रकारामध्ये केलं होतं. आता इथे उदाहरण दिलेलं आहे. आता नद्यांची खोरी हे प्राकृतिक प्रदेश येतात. प्राकृतिक प्रदेशामध्ये त्याचा समावेश होतो. तर जिल्हे जे आहेत, ते जिल्हे हे राजकीय प्रदेश आहेत. बरोबर? तर दोन्हीही औपचारिक प्रदेश आहेत. म्हणजे ते प्राकृतिक किंवा राजकीय असतील, तरी ते औपचारिक प्रदेशामध्ये समाविष्ट होतात. याचाच अर्थ काय, की विद्यार्थी मित्रांनो, इथे
राजकीय आणि प्राकृतिक वैशिष्ट्यांशिवाय या ठिकाणी प्रदेशांचे आपल्याला आणखीन 2 प्रकार करता येतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक प्रदेश आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कार्यात्मक प्रदेश. बरोबर? या पद्धतीने ह्या औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहामध्ये एक किंवा अनेक वैशिष्ट्ये समान असू शकतात. बरोबर? जिथे हा औपचारिक प्रदेश असेल तो राजकीय असेल किंवा प्राकृतिक असेल. तर तिथे राहणारे जे लोक आहेत, लोकसमूह आहेत, त्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अनेक अशी समान वैशिष्ट्ये असू शकतात आणि म्हणून असे प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी वेगळे करता येतात, ओळखता येतात. या पद्धतीने भौगोलिक प्रदेश परिभाषित करताना समान भाषा, आर्थिक क्रिया किंवा समान आर्थिक क्रिया, ठराविक पीक उत्पादन किंवा पीक पद्धती किंवा प्राकृतिक वैशिष्ट्यांमधील प्रादेशिक हवामान हे घटक विचारात घेतले जातात. म्हणजे असे विविध घटक विचारात घेऊन त्या ठिकाणी प्रदेशाचं वेगळेपण आपण ओळखू शकतो, करू शकतो. प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगवेगळ्या सीमा असतात, वेगळ्या सीमा असतात. ज्यामुळे प्रदेश ओळखणे आपल्याला सोपं जातं. उदाहरणार्थ एखादं राज्य असेल किंवा एखादा देश असेल, बरोबर? त्या औपचारिक प्रदेशाला त्याच्या स्वतंत्र अशा सीमा असतात. उदाहरणार्थ भारत हे देश आहे, बरोबर? महाराष्ट्र हे राज्य आहे. म्हणजे त्याची औपचारिक औपचारिक हे जे काही प्रदेश आहेत, त्याच्या सीमा ठरलेल्या आहे. भारताची सीमा सरहद्द ठरलेली आहेत, महाराष्ट्राची ठरलेली आहेत. या पद्धतीने आता युरोप खंड या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल, की युरोप खंड हा स्वतंत्रपणे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, ओळखू शकतो, दाखवू शकतो किंवा दक्षिण आफ्रिका असेल, अमेरिकेमधली संयुक्त संस्थाने असतील किंवा कॅनडा असेल किंवा भारतातील आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, हे जे प्रदेश आहेत, देश आहेत, राज्य आहेत, खंड आहेत, यांच्या असणाऱ्या ज्या सीमा आहेत, या सीमा त्या प्रदेशाचं वेगळंपण त्या ठिकाणी सिद्ध करतात. या उलट आता हे जे औपचारिक प्रदेश आपण बघितले, या औपचारिक प्रदेशांच्या अगदी उलट या ठिकाणी कार्यात्मक प्रदेश जे आहेत, हे कार्यात्मक प्रदेश हे त्यांच्या कार्याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांशी बांधलेले नसतात. म्हणजे इथे त्यांचं कार्य जे आहे ते कोणत्याही प्रकारचं असेल, कोणत्याही स्वरूपाचं असेल, ते कार्य महत्त्वाचं असतं. अशा कार्यात्मक प्रदेशामध्ये असे हे जे कार्यात्मक प्रदेश आहेत ते एक जिन्सी नसू शकतात. एकसारखे त्या ठिकाणी नसू शकतात. ते एकापेक्षा अधिक प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेशात किंवा राजकीय प्रदेश प्रकारामध्ये समाविष्ट असू शकतात. म्हणजे एक कार्यात्मक प्रदेश हा अनेक राजकीय किंवा प्राकृतिक प्रदेशामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट असू शकतो. म्हणजे एका कार्यात्मक प्रदेशामध्ये अनेक राजकीय विभाग प्रदेश असू शकतात किंवा प्राकृतिक प्रदेश त्या ठिकाणी असू शकतात. परंतु ते एका कार्यात्मक प्रदेशात असू शकतात. कारण त्यांचे कार्यबंधन हे अशा प्रदेशांना किंवा त्या प्रदेशांना एकत्र आणत असते. उदाहरण बघितलं होतं आपण पुणे महानगर प्रदेश, बरोबर? आता या पुणे महानगर प्रदेशामध्ये अनेक प्राकृतिक प्रदेश आहेत, अनेक राजकीय प्रदेश आहेत, विविध प्रकारची खेडी आहेत, गावं आहेत, तालुके आहेत किंवा वेगवेगळी लहान मोठी शहरं आहेत. तरीही ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली आहेत आणि अशा या क्षेत्रातून मध्यवर्ती केंद्राच्या ठिकाणी म्हणजेच पुणे शहरामध्ये तो भाजीपाला येत असेल, फुले किंवा इतर नाशवंत माल जो आहे हा त्या ठिकाणी येतो. ह्या विविध प्रकारच्या सेवा या मुख्य शहराला आजूबाजूच्या प्रदेशाकडून पुरवल्या जातात. म्हणजे पुणे शहरामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहेत, त्या सेवा सभोवतालच्या प्रदेशांकडून पुरवल्या जातात आणि म्हणून तो प्रदेश जो आहे तो पुणे शहराशी बांधला गेलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा समावेश हा पुणे महानगर क्षेत्रामध्ये होतो, प्रदेशामध्ये होतो आणि म्हणून कार्यात्मक दृष्ट्या पुणे महानगर हा एक प्रदेश त्या ठिकाणी होऊ शकतो कार्यात्मक दृष्ट्या आणि म्हणून त्याला कार्यात्मक प्रदेश असे म्हणतात. आता गाभा क्षेत्र त्या ठिकाणी सभोवतालच्या क्षेत्राला त्याच्या उत्पादनासाठी मूल्य देत असते, बरोबर? म्हणजे सभोवतालच्या प्रदेशातून मध्यवर्ती केंद्रामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा
किंवा विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणी गाभा क्षेत्राकडून अशा सभोवतालच्या प्रदेशाला मूल्य दिलं जातं. कार्यात्मक प्रदेश हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकच एकक म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केले जातात आणि कार्यात्मक प्रदेश हे केंद्राभोवती केंद्रित झालेले असतात. म्हणजेच मध्यवर्ती केंद्राभोवती आणि त्याच्याशी संबंधित असणारा जो संपूर्ण प्रदेश आहे, तो प्रदेश त्या कार्यात्मक केंद्राचा भाग बनलेले असतात, जे विविध प्रणालीद्वारे इतर क्षेत्रांशी जोडले जातात. जसे की वाहतूक यंत्रणा असेल, संदेश वहनाची यंत्रणा असेल, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया असतील, या माध्यमांद्वारे त्या ठिकाणी असे प्रदेश जे आहेत, ते प्रदेश परस्परांशी जोडले जाऊन कार्यात्मक क्षेत्र तयार होत असते. शहरे ही कार्यात्मक प्रदेश होऊ शकतात, कारण शहरे ही महामार्ग, लोहमार्ग किंवा भुयारी मार्ग असेल आणि इतर वाहतुकीच्या माध्यमातून, बसेसच्या माध्यमातून ते उपनगरांशी जोडलेले असतात आणि या उपनगरांकडून शहराच्या मध्यवर्ती भागाकडे व परत उपनगरांकडे अशी लोकांची वाहतूक त्या ठिकाणी केली जाते, होते आणि म्हणून ही उपनगरं जी आहेत, ही उपनगरं आणि मुख्य शहर यांनी मिळून एक कार्यात्मक प्रदेश त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचबरोबर दूरदर्शन प्रसाराचे केंद्राचे क्षेत्र असेल, बिनतारी संदेश यंत्रणेचे संदेशवहन क्षेत्र असेल, वायफाय क्षेत्र असेल किंवा हॉटस्पॉटचे प्रभाव क्षेत्र असेल, ही देखील कार्यात्मक, कारण ही सगळी कार्य आहेत. या सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जातात आणि म्हणून अशी त्या कार्याची कार्यात्मक क्षेत्रामध्ये त्या कार्यामुळे प्रभावीपणे त्या ठिकाणी येणारे जे प्रदेश आहेत ते सगळे कार्यात्मक क्षेत्रामध्ये येतात. आता इथे एक आकृती दिलेली आहे बघा, आकृती 7.1. या 7.1 आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश यातील फरक समजावून दिलेला आहे. आता इथे पहा, हे जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ठिकाणं दिसतात आणि वेगवेगळ्या सेवा त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यावरती या ठिकाणी जे कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश आहेत, त्यांच्या सीमा वेगवेगळ्या रंगाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बघा. त्या कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा ज्या आहेत त्या लाल रंगाने या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत या चित्रामध्ये. औपचारिक प्रदेशाच्या सीमा या ठिकाणी जाड काळ्या रंगाने आणि तुटक काळ्या ठिपक्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्याच्या खाली इथे दूरदर्शन केंद्र आहे, वायफाय केंद्र आहे, त्यानंतर दूध संकलन केंद्र आहे आणि पिझ्झेरिया केंद्र आहे, पिझ्झा केंद्र आहे. म्हणजे या पद्धतीने या चित्रामध्ये वेगवेगळे सेवा देणारी केंद्रे दाखवलेली आहेत आणि त्यांची प्रभाव क्षेत्रे जे आहेत, कार्यात्मक क्षेत्रे जे आहेत, ते दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता ही या चित्रामध्ये दिसणारी जी काळ्या रंगाची रेषा आहे, ही काळ्या रंगाची रेषा इथे आपल्याला औपचारिक प्रदेशाची सीमा दर्शवते. म्हणजे हा संपूर्ण एक औपचारिक प्रदेश आहे आणि या औपचारिक प्रदेशामध्ये पुन्हा काही लहान औपचारिक प्रदेश आहे किंवा उप औपचारिक प्रदेश आहेत. इथे बघा, इथे तुटक तुटक काळ्या रंगाच्या रेषांनी हे वेगवेगळे प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसताय, बरोबर. आणि पुन्हा कार्यात्मक प्रदेश जे आहे त्या कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा या ठिकाणी लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. म्हणजे इथे हे दूरदर्शन केंद्र आहे, त्याचं प्रभाव क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी या लाल रंगाच्या रेषेने दाखवलेलं आहे. म्हणजे एकाच औपचारिक प्रदेशामध्ये वेगवेगळी कार्यात्मक क्षेत्रे आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. या पद्धतीने हे दूरदर्शन केंद्र, त्यानंतर या ठिकाणी हे वायफाय केंद्र आहे, त्याचं प्रभाव क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित आहे, कार्यात्मक क्षेत्र. त्यानंतर इथे दूध संकलन केंद्र आहे. आता दूध संकलन केंद्राचं त्या ठिकाणी औपचारिक प्रदेशाची सीमा या ठिकाणी मोठी दिसत असली तरी त्याचं कार्यात्मक प्रभाव क्षेत्र जे आहे ते
या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपल्याला चित्र दिसतं. त्यानंतर इथे पीजी एरिया आहे. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश यांचं वेगळेपण आपल्याला या ठिकाणी या चार्टच्या साहाय्याने त्या ठिकाणी लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आणखीन एक कृती तुमच्यासाठी दिलेली आहे, करून पहा. आता इथे काय करायचंय तुम्हाला, की खालील प्रदेशांच्या यादीत औपचारिक व कार्यात्मक असे वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश. इथे बघा, इथे चार्ट दिलेला आहे आपल्याला, बरोबर? या चार्टमध्ये तुम्हाला औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश या 2 कॉलममध्ये त्या ठिकाणी याची विभागणी करायची आहे, वर्गवारी करायची आहे, वर्गीकरण करायचं आहे. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला बघा, उजनी धरण पाणलोट क्षेत्र, पुणे महानगरपालिका वाहतूक सेवा क्षेत्र, त्यानंतर सिटी केबल सेवा क्षेत्र, उत्तर प्रदेश, कोल्हापूर जिल्हा, हवेली तालुका, कोकणातील तांदूळ उत्पादक प्रदेश, भारतातील रेगूर मृदा प्रदेश, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा क्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा क्षेत्र. आता हे जे वेगवेगळे क्षेत्र दिलेले आहेत, या क्षेत्रांचं औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेशामध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. या सगळ्या प्रदेशांमध्ये औपचारिक प्रदेश जे असतील ते या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचे आहेत आणि कार्यात्मक प्रदेश जे असतील ते इकडे दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. ते या पद्धतीने बघा. आता औपचारिक प्रदेशामध्ये कोणकोणते प्रदेश येतात बघा. उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे औपचारिक प्रदेशामध्ये येतात. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, बरोबर? राजकीय प्रदेश आहे आणि म्हणून त्याचा समावेश या ठिकाणी औपचारिक प्रदेशामध्ये होतो. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, तोही औपचारिक प्रदेश आहे. हवेली तालुका, कोकणातील तांदूळ उत्पादक प्रदेश आणि भारतातील रेगूर मृदा क्षेत्र हे सगळे औपचारिक प्रदेश आहेत, बरोबर? आणि जिथे जिथे या ठिकाणी विविध प्रकारची सेवा दिली जाते, कार्य केले जातात, असे जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आहे. कार्यात्मक प्रदेशामध्ये वाहतूक सेवा तिथे दिली जाते. त्यानंतर सिटी केबल सेवा क्षेत्र आहे, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा क्षेत्र आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा क्षेत्र आहे. ही जी सेवा क्षेत्रे आहेत ही कार्यात्मक गटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.